गेल्या 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली। मात्र असं असलं तरी नांदेड जिल्ह्यात जे ते पूरस्थिती कायम आहे। आता मी नांदेड शहरालगत वाहणाऱ्या आष्णा नदीवर आहे। आपण बघतोय आष्णा नदी जी आहे ते अशा पद्धतीनं दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आष्णा नदी जी आहे ते धोक्याची पातळी या ठिकाणी ओलांडली आहे। नांदेड जिल्ह्यात जरी पाऊस नसला तरी मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आष्णा नदीला अशा प्रकारे पूर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर समोर बघितलं तर या ठिकाणी आष्णा नदीचं पाणी जे आहे ते शेतात शिरलंय, त्यामुळे शेकडो हेक्टरवरील शेती पिके जे आहेत ते पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या बाजूला असलेल्या गोदावरीच्या नदीत सुद्धा हे चित्र आहे। गोदावरी नदी पात्रात जे आहे ते विष्णुपुरी प्रकल्पातून 2,08,610 क्युसेक्स वेगाने जे आहे ते आता पाण्याचा विसर्ग सुरू आहे। विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत। आपण या बाजूला बघितलं तर या ठिकाणी ऊसाची लागवड केलेली आहे। मात्र हा संपूर्ण ऊस जो आहे तो सुद्धा आता पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। यापूर्वी सुद्धा नांदेड जिल्ह्यात जे 6,38,533 हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान झालं आहे आणि आता पुन्हा आष्णा नदीला हा पूर आल्यामुळे अजून या नुकसानीत भर पडण्याची शक्यता आहे। एकंदरीत जर बघितलं तर नांदेड जिल्ह्यात जे आहे ते मोठे नुकसान शेतकऱ्याचं होताना आपण पाहतोय। यामुळे जे ते शेतकरी आर्थिक अडचणीत आलाय, शेतकरी हातबल झालाय आणि आता कुठेतरी शेतकऱ्याला सरकारकडून आर्थिक मदतीची आधाराची गरज आता पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते आणि हे सगळं आष्णा नदीचं दृश्य आपण या ठिकाणी पाहत होतो। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, आष्णा, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।